आणि मग त्याची शिक्षा ह्या आगाऊ चांदेकरला आपण कशाला द्यायची? आणि कला आता कसलाही विचार करत नाही. पुढचा मागचा विचार न करता तिच्या डोक्यावर जी ओढणी असते ती आता ती ओढणी बाजूला करते आणि सगळ्यांना तिचा चेहरा दाखवते. कलाचा चेहरा बघून आता सर्वांना प्रचंड मोठा धक्का बसलेला असतो की नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला एक ट्विस्ट बघायला मिळणार आहे. अद्वैत आणि नैनाच्या लग्नाचा दिवस आज उजाडलेला असतो. नैना खूपच बिनधास्त असते, अद्वैतही खूप खुश असतो. नैना बिनधास्त असण्याचं कारण हे असतं की राहुल आणि नैनाचा आधीच प्लॅन झालेला असतं की लग्नातून ते दोघं पळून जाणार असतात. बाहेर सर्व चांदेकर सर्व विधी करत असतात. त्यावेळी नैना ही तिच्या रूममध्ये असते आणि मेकअपचं कारण सांगून ती एकटीच रूममध्ये बसलेली असते. तिचा मेकअपही झालेला असतो. तिने खूप सुंदर असा लेहंगा घातलेला असतो, परंतु त्यामध्ये तिला काहीही इंटरेस्ट नसतो, कारण ती ह्याच गोष्टीमध्ये खुश असते की राहुल तिला आज पळवून घेऊन जाणार आहे. त्यानंतर राहुलचा तिला एक कॉल आल्यावर नैना तिने जो घातलेला घागरा असतो तो काढून ठेवते, ज्या सगळ्या ज्वेलरी असतात त्या काढून ठेवते आणि एकदम साधे कपडे घालून डोक्यावर ओढणी घेऊन ती आता लग्न मंडपातून पळ काढते. जाताना तिला कोणीही बघितलेलं नसतं आणि जाऊन ती आता डायरेक्ट राहुलच्या गाडीमध्ये जाऊन बसते. तर सर्वांना असं वाटत असतं की नैना तयार होतीये, त्यामुळे नैनाकडे कोणी लक्ष देत नाही. पण खूप वेळ झालेला असतो, नैना अजूनही आलेली नसते. त्यामुळे चांदेकर आता संगीताला विचारत असतात की काय झालं नैनाला, नैना बाहेर काय येत नाहीये? संगीता म्हणते की ठीक आहे, मी जाऊन बघते एकदा. आता संगीता जेव्हा रूम मध्ये बघायला जाते तेव्हा नैना कुठेच नसते. संगीताला असं वाटतं की ती बाथरूम मध्ये असेल, परंतु ती बाथरूम मध्ये देखील नसते. आणि मग संगीता बेडवर ठेवलेली ती चिठ्ठी वाचते. त्या चिठ्ठीमध्ये नैनाने संगीतासाठी लिहिलेलं असतं की मम्मी मला माफ कर, मी हे लग्न सोडून पळून जातीये आणि माझं एका मुलावर प्रेम आहे. त्या मुलाचं नाव तर तिने मेन्शन केलेलं नसतं. जेव्हा संगीता ती चिठ्ठी वाचते तेव्हा संगीताला आता प्रचंड मोठा धक्का बसलेला असतो आणि काय करावं आणि काय नाही हा तिच्या पुढे मोठा प्रश्न पडलेला असतो. संगीता आता मोठमोठ्याने ओरडत असते, मोठमोठ्याने रडत असते. कला त्यावेळी लग्न मंडपातच असते, कारण लग्न मंडपाच्या डिझाईनची जबाबदारी तिने घेतलेली असते. आणि त्यावेळी ती अचानक जेव्हा संगीताकडे येते, संगीता तेव्हा पंख्याला लटकण्याचा प्लॅन करत असते, पंख्याला फाशी घेण्याचा ती प्लॅन करत असते. आणि जेव्हा हे कला बघते तेव्हा कलाच्या पायाखालची जमीनच सरकते. कला संगीताला विचारते की आई तू हे काय करते? तेव्हा संगीता तिला म्हणत असते की आता जगून माझा काही फायदा नाही, कारण तशीही मी जगले तर आता मला चांदेकर काय जगू देणार नाही आणि चांदेकर मला सोडणारही नाही. कला तिला विचारत असते परंतु आई झालंय तरी काय? तर संगीता तिला घडलेला प्रकार सांगते की आपली कला काळं फासून निघून गेलीये कोणासोबत तरी. जेव्हा हे कला ऐकते तेव्हा कलालाही मोठा धक्का बसतो. काजूही तिथे आलेली असते. सर्वांना आता खूप टेन्शन आलेलं असतं की आता काय करायचं आणि चांदेकरांना उत्तर कसं द्यायचं. काजू म्हणते की मी एक काम करते, मला बाहेर ताई कुठे दिसली तर मी बघून येते. काजू आता नैनाला शोधण्यासाठी बाहेर पडलेली असते. संगीता आणि कलामध्ये जे बोलणं होत असतं ते बोलणं नेमकं आता रोहिणीने ऐकलेलं असतं. जेव्हा रोहिणी हे ऐकते की नैना पळून गेलीये लग्नातून आणि तेही दुसऱ्या कोणाचा तरी मुलाचा हात धरून, ते आता तिचा प्लॅन कसा काय वर्क होणार? कारण तिला अद्वैतचं लग्न नैनासोबत लावून द्यायचं होतं, जेणेकरून अद्वैतची चॉईस किती चुकीची आहे त्याला आता खूप टेन्शन आलेलं असतं. आणि तिला आता भीती वाटत असते की तिचा प्लॅन आता ऐन वेळीला मोडून पडतो की काय, कारण तिला काहीही करून अद्वैत आणि नैनाचं लग्न लावून द्यायचं असतं, कारण त्यानंतर तिला अद्वैतचा तमाशा बघायचा असतो. ती आता डायरेक्ट रूम मध्ये येते आणि ती विचारते की कुठे आहे नैना, किती वेळ झालाय, नैना अजून आली नाहीये, नैनाला बोलवा ना. संगीता आणि कला आधीच खूप घाबरलेल्या असतात. संगीता म्हणते की नैना नाहीये. रोहिणी विचारते की कुठे गेलीये नैना, आणि मग संगीता तिला घडलेला प्रकार सांगते. खरं तर रोहिणीने हे सर्व आधीच ऐकलेलं असतं. रोहिणी म्हणते की काय आता काय करणार आहात तुम्ही, आणि जेव्हा आता चांदेकरांना हे समजेल तेव्हा तुमची काही गय नाही. तुम्हाला माहिती तरी आहे का की समाजामध्ये आमचं किती नाव आहे? जेव्हा लोकांना कळेल की अद्वैतची बायको लग्न होण्याच्या आधीच पळून गेलीये तेव्हा लोक आमच्या तोंडात शेण घालतील आणि याचा परिणाम आमच्या व्यवसायावर सुद्धा होऊ शकतो. मला आता तुम्ही काहीही सांगू नका, यावर पटकन काहीतरी उपाय करा. एकतर तुम्ही नैनाला लवकरात लवकर शोधून आणा, नाहीतर कलाला तुम्ही लग्न मंडपात उभं करा. आता रोहिणीचा हा निर्णय ऐकून संगीता आणि कला घाबरतात. कला म्हणते की हो तुम्ही हे काय बोलताय, मी कशाला लग्न मंडपात उभं राहू, अद्वैतचं लग्न तर नैनाताई सोबत ठरलंय ना. तर रोहिणी तिला म्हणत असते की आता तुम्ही वाटेल ते करा, परंतु माझ्या कुटुंबाची जर बदनामी झाली तर ते मी सहन करणार नाही. एवढी मीडिया जमलीये, एवढे पाहुणे मंडळी जमले आणि त्यांच्या समोर जर हे समजलं की अद्वैतची बायको लग्न मंडपातून पळून गेलीये तर कसं वाटेल ते, आणि आमची किती थूथू होईल सगळीकडे. मला ते काहीही माहित नाही.
कला आता तुलाच नवरी मुलगी म्हणून सर्वांसमोर यावं लागणार आहे. कला या गोष्टीसाठी पूर्णपणे नकार देत असते. कला म्हणत असते की असं होऊ शकत नाही. त्या अद्वैतमध्ये आणि माझ्यामध्ये खूप फरक आहे. आम्ही जेव्हा पण भेटतो तेव्हा फक्त आमच्यामध्ये भांडणं होतात आणि अद्वैत मला कधी स्वीकारणार नाही ना मी त्याला कधी स्वीकारेल. आमचं लग्न कधी होऊ शकत नाही. रोहिणी आता संगीताला प्यादं बनवत असते आणि संगीताला म्हणत असते की चांदेकर काय तुम्हाला सोडणार नाही. त्यामुळे संगीता घाबरलेली असते आणि संगीता कलाला म्हणत असते की कला आता तूच काहीतरी कर आणि तूच आपल्या घराची इज्जत वाचवू शकतेस. आता तुला लग्न मंडपात नवरी मुलगी म्हणून जावंच लागणार आहे, नाहीतर माझ्याकडे मरण्याशिवाय दुसरा पर्याय नाहीये. कलाला आईच्या मरण्याची भीती वाटत असते. त्यामुळे कला कुठेतरी विचार करत असते की करूयात का आपण असं काहीतरी, परंतु तिचं मन मात्र या गोष्टीसाठी नाही म्हणत असतं. जेव्हा तिथे बाबा येतात तेव्हा संगीता बाबांना या सगळ्या गोष्टीची कल्पना देते तेव्हा बाबांनाही मोठा धक्का बसलेला असतो. संगीता बाबांना म्हणत असते की आता तुम्ही तिला अद्वैत चांदेकर सोबत लग्न करायला सांगा. तर बाबा म्हणत असतात की हे पाप मी कधीच करून घेणार नाही तिच्याकडनं. ऑलरेडी माझ्याकडनं एक पाप झालंय, आता हे दुसरं पाप माझ्याकडनं होणार नाही. तर मंडळी, ॲमेझॉन आणि फ्लिपकार्ट यांचा सेल सुरू झाला आहे. त्यामुळे तुम्हाला हव्या असलेल्या गोष्टी तुम्ही लगेच तिथून विकत घेऊ शकता आणि विकत घेण्यासाठी लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. त्यामुळे लगेच बाय करा. धन्यवाद. रोहिणी आता बाबांना बोलू लागते की तुम्हाला तुमच्या इज्जतीचं पडलंय, परंतु आमच्या इज्जतीचं काय? आमची एवढी लोकांसमोर इज्जत जाईल त्याचं काय? आणि जर आमची इज्जत गेली तर आम्ही मात्र तुम्हाला सोडणार नाही. त्यामुळे बाबाही घाबरतात आणि तेही कलाला म्हणत असतात की कला, तर मी तुला हा पर्याय कधीच निवडायला सांगितला नसता, परंतु आता माझे सुद्धा हात दगडाखाली आहे. तुला हा निर्णय आता मान्यच करावा लागेल. त्यामुळे कला आता आपल्या आई आणि वडिलांसाठी नवरी मुलगी म्हणून आता लग्न मंडपात जाते. तिने नैनाने पळून जाताना जे कपडे काढून ठेवलेले असतात लग्नाचे, ते कपडे आता ती घालते. त्यात सगळ्या ज्वेलरी ती घालते आणि आता नैना बनून ती लग्न मंडपात अद्वैत सोबत उभी राहते. ती कलावर कोणालाच डाऊट येत नाही की ती नैना नाहीये, कारण नैनाने आधीच हट्ट करून संगीताकडनं लग्नासाठी लेहेंगा घेतलेला असतो आणि तोच लेहेंगा घालून आता कला सर्वांसमोर आलेली असते आणि तिच्या डोक्यावर ओढणी असते. त्यामुळे कलाचा चेहरा कोणालाच दिसत. कला आता अद्वैत शेजारी येऊन बसलेली असते. जेव्हा सरोज संगीताला विचारते की तुम्ही नैनाचा चेहरा का झाकलाय, तेव्हा कला म्हणते की खरं तर आमच्यामध्ये अशी एक पद्धत आहे, आमच्यात रीत आहे की जोपर्यंत लग्न होत नाही तोपर्यंत नवरी मुलगी ही नवऱ्या मुलाला चेहरा दाखवत नाही. त्यामुळे सरोज देखील तिचं ऐकून घेते. अद्वैत हळूच कलाला म्हणत असतो की खरं तर मला ह्या रीतीचा खूप राग आलाय, कारण तुम्ही एवढ्याच सुंदर सजून नटून आलाय आणि मला तुम्हाला बघताही येत नाही. कलाला त्यावर काय उत्तर द्यावं हेच समजत नसतं. त्यावेळी मात्र कलाला आपण खूप मोठा अपराधी आहोत अद्वैतचं असं वाटायला लागतं. अद्वैत आपल्या नैनाताईवर किती प्रेम करतो आणि जेव्हा त्याला समजेल की नैनाताई इथे बसलीच नाहीये तेव्हा मात्र त्याला किती मोठा धक्का बसेल. आपण त्याला फसवल्यासारखं होईल. मग त्याची काय चूक आहे की तो एवढा चांगला आहे, तो आपल्या नैनाताईवर प्रेम करतोय. खरं तर आपली नैनाताई चुकलीये, नैनाताई कुठेतरी पळून गेलीये आणि मग त्याची शिक्षा ह्या आगाऊ चांदेकरला आपण कशाला द्यायची. आणि कला आता कसलाही विचार करत नाही. पुढचा मागचा विचार न करता तिच्या डोक्यावर जी ओढणी असते ती आता ती ओढणी बाजूला करते आणि सगळ्यांना तिचा चेहरा दाखवते. कलाचा चेहरा बघून आता सर्वांना प्रचंड मोठा धक्का बसलेला असतो की अचानक नैनाच्या ऐवजी कला कुठून आली. कोणालाही काहीही कळत नाही. अद्वैत मात्र 2 क्षण थांबलेलाच असतो. त्याला हे सर्व काय चाललंय हेच समजत नसतं. संगीताला आता समजलेलं असतं की कलाने का केलं असेल असं आणि आता आपलं काही खरं नाही, परंतु कलाला मात्र चुकीच्या पद्धतीनं हे नातं निभवायचं नसतं आणि तिला माहित असतं की आतापासूनच जर खोटं बोललं तर पुढे किती सारे प्रॉब्लेम होतील आणि एक खोटं जर आपण आता बोललो तर आपल्याला किती सारे खोटं बोलावे लागतील. त्यामुळे कलाचा जीव घाबरत असतो आणि कलाने अद्वैतसाठी स्वतःचा चेहरा दाखवलेला असतो. कला आता यामुळे खूप मोठ्या धर्मसंकटात पडणार असते, परंतु तरी सुद्धा ती ते धर्मसंकट स्वीकारते, परंतु खरं बोलते. पुढील एपिसोड बघण्यासाठी आता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुढील एपिसोड सुद्धा उद्या लगेचच अपलोड होणार आहे, त्यामुळे तो न चुकवता बघण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.